नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. बुलढाणा शहरात उद्या तिरंगा रॅलीचे आयोजन. भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी केले रॅलीचे आयोजन. भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि मनधैर्याला सलाम करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी उद्या 11 मे रोजी सकाळी 8 वाजता बुलढाणा शहरात सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे. या तिरंगा रॅलीकरिता बुलढाणा शहरातील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी तसेच भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी, युवकांनी, युवतींनी आपल्या मोटरसायकलीसह जास्तीत जास्त संख्येने सकाळी ठीक 8 वाजता जयस्तंभ चौकामध्ये हजर राहावे असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यांचं निर्णायक युद्ध चालू आहे. आपण रोज पाहून आलो की भारतीय जवान जो आपला त्या ठिकाणी जीवाची बाजी लावत आहेत आणि भारताच्या एकेका नागरिकाला वाचवण्याकरता आपलं डिफेन्स सिस्टीम आणि प्राणाची बाजी त्या ठिकाणी लावत आहे. आज मागच्या काळात 35 वर्षामध्ये आतंकवाद्यांनी आमचे अनेक जवान मारले, अनेक हिंदूंवर अत्याचार केले, हिंदूंच्या हत्या केल्या, महिलांवर बलात्कार केले. आमच्या जवानांचे शीर कापून त्यांनी नेले, तर काही शीर कापून देऊन फुटबॉल देखील खेळले. या सगळ्या गोष्टीचा बदला घेण्याकरता भारतीय फौज अस्त्र शस्त्रासह मैदानामध्ये उतरलेली आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदा असा देशाला पंतप्रधान भेटला की ज्याने घुस के मारेंगे बदला लेंगे अशा प्रकारची घोषणा नव्हे तर प्रत्यक्षात कृतीला सुरुवात केली. आणि म्हणून भारतीय जवानांचं मनोधैर्य वाढवण्याकरता, त्यांना धाडस येण्याकरता आणि पाकिस्तानला नमोहरम करायची शक्ती यांच्यामध्ये येण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातले तमाम युवक, सेना, भाजप हे सगळे त्यांच्या पाठीशी आहेत. या समानार्थ उद्या तिरंगा रॅली सकाळी 9 वाजता बुलढाण्यामध्ये आपल्या शहरामध्ये विविध मार्गाने काढायची आहे. त्याकरता सगळ्या राष्ट्रप्रेमी युवकांनी, महिलांनी, तरुणांनी, नागरिकांनी सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना करीत आहे.